नमस्कार, मी अरुण शंकरराव पडूळ, केवीके बारामती एआय टेक्नॉलॉजी द्वारे केवीके बारामती येथे हा जो 8632 ऊसाची लागवड जी केलेली आहे त्या संबंधित आपण माहिती बघूयात। आता इथं तुम्ही बघू शकता की इथं आयओटी सेन्सर्स एक बसवलेला आहेत एआय टेक्नॉलॉजी द्वारे, ज्याच्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची डे टू डे माहिती आपण त्या शेतकऱ्यांना देत असतो। ज्याच्यामध्ये हा पूर्ण डिव्हाइस बघू शकता। त्याच्यानंतर खाली इथं दोन सेन्सर्स दिलेले आहेत, एक आहे प्रायमरी आणि सेकंडरी सेन्सर्स, जे आपल्याला पाण्यात मातीतला जो ओलावा आहे त्या संबंधितली माहिती या सेन्सरद्वारे दिले जाते शेतकऱ्यांना। त्याच्यामुळे आपण ह्याच फील्डमध्ये काय केलेले आहेत, एक सॅटेलाइटद्वारे हा पूर्ण प्लॉटचा मॅप केलेला आहे एआय टेक्नॉलॉजीद्वारे, ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पाण्यातली ओलावा, त्याच्यानंतर खताचं नियोजन, कीड आणि रोगाचं नियोजन आणि त्याचबरोबर पुढील 14 दिवसात होणारा हवामानातला अंदाज ह्या संबंधातली पूर्ण माहिती ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो। आता हा जो ऊस तुम्ही बघू शकता हा 8632 हे केवीके बारामती येथे डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे काही फुटवे जे बघतात आपण, आता हा फुटवे जर इथं बघू शकता, हा जवळपास अंदाजे 11 ते 12 फुटवे हे ऊसाचे इथं आहेत आणि त्याचबरोबर त्याची पेऱ्यातली जी लांबी आहे ही सुद्धा जास्त आहे। आता हा ऊस लागवड होऊन जवळपास 9 महिने पूर्ण झालेले आहेत। आज जवळपास 9 महिने ह्या प्लॉटला कंप्लीट झालेले आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जे काही डेव्हलपमेंट इथं बघू शकता एआय टेक्नॉलॉजी, हा शेतकरी सुद्धा त्यांच्या प्लॉटमध्ये हा टेक्नॉलॉजी यूज करून सेम अशाच प्रकारचा प्लॉट ते त्यांचा डेव्हलप करू शकतात। याच्यामध्ये एआय टेक्नॉलॉजीद्वारे जे काही आपण हवामानाचा अंदाजाबद्दल बोललो, त्याच्यानंतर जे काही कीड आणि रोग व्यवस्थापनाबद्दल बोललो, जे आपण याच्यामध्ये ड्रोन द्वारे सुद्धा इथं फवारणी करण्यात आलेली आहे, जे की पूर्णतः एआय टेक्नॉलॉजीद्वारेच आहेत। त्याच्यानंतर याच्यातलं जे खताचं नियोजन आहे ते सुद्धा आपण सॅटेलाइट मॅपिंगद्वारे यामध्ये कोणतं खत किती प्रमाणात आहेत आणि इथं कोणत्या खताची आवश्यकता आहे या संबंधितली माहिती सुद्धा आपण एआय टेक्नॉलॉजीद्वारे इथं अप्लाय केलेली आहे। आणि त्याचबरोबर जे का पाण्याचे नियोजन आहे, जसे की हे दोन सेन्सर आणि सॅटेलाइट मॅपिंग याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांसाठी आपण इथं मातीतला ओलावा असून सुद्धा आपण त्याच्याप्रमाणे इथं पाण्याचं नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण जवळपास 40 ते 50% पाण्याचं आपण इथं बचत केलेली आहे आणि त्याचबरोबर जवळपास 50% खताचे सुद्धा आपण इथं बचत केलेली आहे। आणि तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये आपण जे काही कीड आणि रोग याच्या कंट्रोल मेजरसाठी जे काही केमिकलचा वापर जो केलेला आहे त्याच्यामध्ये बी जवळपास 30% बचत आपण ह्या पूर्ण प्लॉटमध्ये बघू शकता। अशा पद्धतीने आपण तिची बचत इथं केलेली आहे। एकंदरीत हा प्रोजेक्ट जो बघता ऊसातला हा जो प्रोजेक्ट आपण जो बघतोय केवीके बारामती, हा शेतकऱ्यांसाठी एक क्रांती, एक प्रकारची ऊसामध्ये क्रांती येणाराच एक हा प्रकल्प आहे, जो की शेतकरी त्यांच्या प्लॉटमध्ये तुमच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारची डेव्हलपमेंट शेतकरी करू शकतात। आता हा पूर्ण डेटा शेतकऱ्यांना कसा दिसतो, हा डेटा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये दिसतो। त्याचबरोबर एक जे आपलं कृषक ॲप आहे केवीके बारामती एडीटीद्वारे, त्याच्याद्वारे शेतकऱ्यांना त्या ॲपबद्दल आपल्या एआय टेक्नॉलॉजीबद्दलची संपूर्ण माहिती, त्यांच्या प्लॉटची माहिती त्या शुगर केन त्यांच्या कृषक ॲपमध्ये ते दिसते। त्याचबरोबर त्यांना ॲपच्या व्हॉट्सअपच्या मेसेज थ्रू सुद्धा डे टू डे माहिती आपण शेतकऱ्यांना केवीके बारामतीद्वारे ह्या प्रोजेक्टद्वारे आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि त्याद्वारे आपण मॅसेजच्या स्वरूपात सुद्धा आपण त्यांना अलर्ट देत असतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं त्यांचा अडथळा पीक व्यवस्थापनामध्ये त्यांना येत नाही। आज तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि हाच रिझल्ट आपल्याला शेतकऱ्यांच्या प्लॉटवर सुद्धा अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये, ह्या प्रकल्पामध्ये केवीके ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट केवीके बारामतीमध्ये ह्या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे। प्रकल्पामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व होऊन त्यांच्या ऊस पिकामध्ये हे पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्या पिकामध्ये उत्पादन वाढवू नये, जेणेकरून आपण जे प्रिसिजन फार्मिंग आपण म्हणतोय शाश्वत शेती या पद्धतीचा अवलंब करून कमीत कमी खताचं नियोजन, कमीत कमी पाण्याचं नियोजन, कमीत कमी कीड आणि रोग व्यवस्थापनात होणारा खर्च हे जर कमी केलं आणि त्याचबरोबर आपले प्रोडक्टिव्हिटी जे म्हणतो ती प्रोडक्टिव्हिटी जर मेंटेन केली तर आपलं जे काही उद्याचं होणारं जे मातीतलं नुकसान आहे, जे काही आपली जमीन शारपट होत आली ती शारपटपणा सुद्धा कमी होईल आणि आपली प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढेल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट एक प्रकारचा क्रांती देणाराच एक प्रोजेक्ट आहे, जो की शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अवश्य पार्टिसिपेट व्हावे आणि हा प्लॉटमध्ये केवीके बारामती येथे त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करून याचा लाभ घ्यावा। थँक्यू।